वह बैठक स्थिती, पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी मांडी. दोन्ही हात गुडघ्यांवर द्रोण मुद्रेमध्ये. पाठीचा कणा सरळ असेल. मान मध्यभागी. हनुवटी जमिनीला समांतर. डोळे अलगद मिटलेले. हाताची कोपरं शरीराच्या जवळ. बंद डोळ्यांनी आपल्या पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत संपूर्ण देहाचं निरीक्षण करूया. स्थिरता, शिथिलता आणि प्रसन्नता. स्वस्थ शरीर, शांत मन आणि प्रसन्न चेहरा. जाणीव आपल्या श्वासाची. श्वास घेतोय, सोडतोय. सहज सुरू असणाऱ्या श्वासाकडे लक्ष. करणार आहोत श्वसन मार्ग शुद्धी एकेका नाकपुडीने. ऍक्टिव्ह एक्झलेशन, पॅसिव्ह इन्हेलेशन उजव्या नाकपुडीने. डाव्या अंगठ्याने डावी नाकपुडी सहज बंद करूया. उजवीने आहे तो श्वास सोडूया. एक सहज श्वास भरून घेऊया. तोही श्वास सोडताना पोटाला आतमध्ये हलकासा झटका. आणि ह्या कृतीला सुरुवात यथाशक्ती 10 आवर्तन करूया. ऍक्टिव्ह एक्झलेशन, पॅसिव्ह इन्हेलेशनची कृती उजव्या नाकपुडीने. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. डावा हात गुडघ्यावरती. उजव्या नाकपुडीने उजव्या अंगठ्याने उजवी नाकपुडी सहज बंद. डावीने ऍक्टिव्ह एक्झलेशन, पॅसिव्ह इन्हेलेशन. डावीने आहे तो श्वास सोडूया. एक सहज श्वास भरून घेऊया. तोही श्वास सोडताना पोटाला आतमध्ये झटका. आणि ह्या कृतीला सुरुवात यथाशक्ती 10 आवर्तन. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. दोन्ही हात गुडघ्यांवरती द्रोण मुद्रेत. जाणीव आपल्या दोन्ही नाकपुड्यांकडे. उजवी आणि डावी नाकपुडी क्रमाक्रमाने मोकळी झालेली आहे. श्वसन मार्ग मोकळा झालेला आहे याची जाणीव. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा. आपल्या बंद डोळ्यांसमोर ओंकाराची प्रतिमा आणण्याचा प्रयत्न करूया. अ, उम आणि चंद्रबिंदी असा 3.5 मात्रांचा बनलेला ओम आपल्या बंद डोळ्यांसमोर पाहण्याचा प्रयत्न करूया. प्रतिमा दिसतीये न दिसतीये, पण ओमचंच मनन, ओमचंच चिंतन करणार आहोत. 3 मध्यम पट्टीचे ओमचे उच्चार सलग एका लागोपाठ एक. सुरुवात पहिल्या उच्चारापासून. आहे तो श्वास सोडून यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. उच्चार ओम. खोलवर दीर्घ श्वास. ओम. दीर्घ श्वास. ओम. काही क्षण शांत. साधनेसाठी आपली वाटचाल सुरू होत आहे. पुढील 1 तास हा स्वतःसाठी, स्वतःच्या शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी. दोन्ही हात जोडून घेऊया आणि गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू ही प्रार्थना एकत्रित बोलूया. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात्
परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. मनोमन आपले आद्य गुरु, आपले इष्ट देवता, आपले आई वडील यांचं स्मरण करूया. जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर नेऊया. आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झुकूया. आपले गुरु, आपले आई वडील, आपली इष्ट देवता त्यांच्या समोर संपूर्ण नतमस्तक, त्यांच्या आशीर्वादाने आजच्या साधनेला सुरुवात करूया. सावकाश हळूहळू कमरेतनं सरळ. जोडलेले हात पुन्हा छातीपाशी येतील. दोन्ही हातांच्या तळव्यांचं घर्षण. निर्माण झालेली अलगदपणे संपूर्ण चेहऱ्याच्या स्नायू आणि डोळ्यांच्या स्नायूंना द्यायची. आणि सावकाश डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे. हरिओम. शुभ सकाळ. सुरुवात करूया. दोन्ही पाय समोर घेऊया आणि विश्रांती. दोन्ही पाय समोर, विश्रांती. मान मागे सैल सोडून द्यायची. आज आपण करणार आहोत चक्की चालक. आपल्याला आपले दोन्ही पाय जास्तीत जास्त लांब करायचे, जास्तीत जास्त स्ट्रेच करायचे. बरोबर. हातांची बोटं जी आहेत ती गुंफून घ्यायची एकमेकांमध्ये. आणि आता सावकाश थोडस पुढे झुकायचंय आणि उजवीकडून डावीकडे गोलाकार फिरूया. एक, उजवीकडून डावीकडे गोलाकार. दोन, हात आपले कोपरातनं सरळ असतील. तीन, हाताची पकड थोडीशी जमिनीकडे जाऊ दे. चार, बरोबर. आणि पाच. पुन्हा मध्यभागी येऊन थांबा. आता पुन्हा थोडस पुढे झुका. हाताची पकड टेकवा जमिनीवरती. आणि आता डावीकडून उजवीकडे गोल फिरा. एक, दोन, तीन, चार आणि पाच. पाच वेळा पूर्ण झालं की मग थांबा. दोन्ही हात खाली घ्या. आता उजव्या हाताने उजवा पाऊल पकडा. डावा हात डोक्याच्या दिशेने वर न्या. डाव्या दंडाचा स्पर्श डाव्या कानाला होऊ दे आणि हलकासा साईडवर बेंड घ्या. उजव्या बाजूने आपल्याला खाली झुकायचंय. शक्य असेल तर जो वर डावा हात आहे तो अजून उजव्या हाताकडे जातोय का बघा. आणि इथे थांबा. स्ट्रेच. नजर समोर असेल. बरोबर. यथाशक्ती प्रयत्न असेल, अट्टहास नको. सावकाश हळूहळू पुन्हा मध्यभागी येऊया. डाव्या हाताने डावं पाऊल पकडूया. उजवा हात डोक्याच्या दिशेने वर. उजव्या दंडाचा स्पर्श उजव्या कानाला होऊ देत आणि शक्य असेल तर उजवा हात खाली डाव्या हाताजवळ जातोय का बघा. बरोबर. ठीक आहे. छान. आता ही ऍक्शन थोडीशी आपण डायनॅमिक करूया. सुरुवात करूया. एकदा उजवीकडे एक, डावीकडे दोन, उजवीकडे तीन, डावीकडे चार, उजवीकडे पाच, डावीकडे सहा, उजवीकडे सात, डावीकडे आठ, उजवीकडे नऊ आणि डावीकडे 10. थांबायचंय आणि थोडा वेळ विश्रांती. पायामधलं अंतर कमी करा आणि थोडा वेळ विश्रांती. करणार आहोत आपण आता बटरफ्लाय. फुल बटरफ्लाय. दोन्ही पावले जी आहेत ती जळून घ्यायची. पावलं जळून घ्या आणि आपल्या हाताची पकड ही पावलांच्या भोवती घ्या. दोन्हीही हातांची पकड पावलांच्या भोवती. बरोबर. आणि आपले गुडघे जे आहेत ते बघा जास्तीत जास्त जमिनीकडे सैल सोडण्याचा प्रयत्न करा. पाठीचा कणा सरळ ठेव. पाठकणा सरळ. हा. सौख्या जरा पाठीचा कणा सरळ ठेव. हा. बरोबर. आणि आता आपल्याला आता जी आपण ही मुवमेंट केली आहे इथे समजा आपण कुठलीही ऍक्शन न करता जर आपण स्वस्तपणे थांबलो तर ह्याला भद्रासन असं म्हणतात. तर ह्याच्यामुळे आपल्याला फायदे काय होतात तर स्त्रियांसाठी हे अतिशय उपयुक्त आहे. कारण की याच्यामुळे गायनॅकच्या रिलेटेड ज्या काही आपल्या अडचणी आहेत, पीसीओडी किंवा पीसीओसचा जो त्रास होतो
तो त्रास कमी व्हायला मदत होते ह्या आसनाच्या अभ्यासाने. कारण की इथे संपूर्ण जे आपले पेल्विस रिजनचे जे स्नायू आहेत ते ताणले जातात. म्हणजे स्त्रियांसोबत हे पुरुषांसाठी सुद्धा तेवढंच महत्वाचं आसन मानलं गेलेलं आहे. तर आता इथे आपण डोळे अलगद मिटून घेऊया आणि या स्थितीमध्ये थोडा वेळ थांबूया. बंद डोळ्यांनी संपूर्ण आपण जी स्थिती धारण केली आहे त्याचं निरीक्षण करूया. देहधारणा. ज्यांना गुडघेदुखीचा त्रास आहे त्यांना जास्त वेळ या स्थितीमध्ये बसणं शक्य नाहीये, तर त्यांनी थोड्या वेळाने पाय सरळ केले तरीही चालते. ज्यांना शक्य आहे त्यांनी 2 श्वास इथे थांबूया. आहे तो श्वास सोडून एक सहज श्वास भरून घ्यायचा आणि सावकाश संपूर्ण श्वास सोडायचा. पुन्हा एकदा एक सहज श्वास भरून घेऊन संपूर्ण श्वास सोडून द्यायचा. डोळे उघडायचे आणि आता आपल्याला गुडघे हळूहळू सावकाश वर घ्यायचे. आता आपण बटरफ्लाय मुवमेंट करणार आहोत. सावकाश वर. बरं, आता इथे पाठीची हालचाल करायची नाहीये आणि मग खाली. पाठ आपल्याला कमीत कमी हलवता आपण गुडघे वर घेतोय, खाली, वर, खाली. बरोबर. वर. आपल्याला कुठेही पाठीमध्ये हालचाल न करता ही कृती करण्याचा प्रयत्न करायचा. वर, खाली. आणि आता बटरफ्लाय मुवमेंट. थोडीशी जलद हालचाल असेल. फुलपाखरं जसं एका फुलावरून दुसऱ्या फुलावर जातं त्याचप्रमाणे ही कृती. थोडीशी जलद हालचाल. वर, खाली. बरोबर. छान. पाठीची कमीत कमी हालचाल. सावकाश थांबायचंय. दोन्ही पाय सरळ करूया. दोन्ही पाय सरळ करायचे आणि विश्रांती. मान मागे सई सोडून देऊया. रिलॅक्स होऊया. आज आपण शिकूया पद्मासन, अर्ध पद्मासन आणि पद्मासन कसं करायचं. तर बघा, ज्यांना गुडघेदुखीचा त्रास आहे त्यांनी आपण जे काल सुखासन पाहिलं तिथे बसायला हरकत नाहीये. पद्मासनासाठी किंवा अर्ध पद्मासनासाठी मी दाखवते आधी, मग आपण एकत्रित करू. दोन्ही पाय जुळलेले ठेवायचे. अर्ध पद्मासन बघा आधी कसं करायचं. उजवा जो पाय आहे त्याचं पाऊल डाव्या पायाच्या मांडीवर ठेवायचं. हे थोडस कठीण किंवा ऍडव्हान्स म्हटलं जातं. आता आम्हाला प्रॅक्टिस आहे त्यामुळे आमचं सहज होतं. आता उजवा पाय हा डाव्या पायाच्या मांडीवर ठेवायचा आणि डावा पाय जो सरळ आहे तो उजव्या पायाच्या मांडीच्या खाली घ्यायचा. हे झालं आपलं अर्ध पद्मासन. पूर्ण पद्मासनामध्ये बघा काय होतं. डावा पाय जो आपण मांडीच्या खाली घेतलाय ना पाऊल, ते आपल्याला उजव्या पायाच्या मांडीवर घ्यायचंय वरच्या बाजूने. हे झालं आपलं पूर्ण पद्मासन. दोन्हीही पावलं क्रॉस होऊन आपल्या मांडीवर येतात. उजवं पाऊल डाव्या पायाच्या मांडीवर, डावं पाऊल उजव्या पायाच्या मांडीवर. हे झालं आपलं पूर्ण पद्मासन. तर तुम्हाला जे सहज जमेल ते करण्याचा प्रयत्न करा. आपल्याला कुठेही अट्टहास करायचा नाहीये. ठीक आहे. हे पण ध्यानात्मक पट्टीतलं आसन आहे, मेडिटेटिव्ह आसन आहे. इथे आपण बराच वेळ बसू शकतो. पाठीचा कणा आपला सरळ राहतो. त्यामुळे ध्यानासाठी अतिशय उत्तम असा पोश्चर आहे हा. त्याच्यामुळे गुडघेदुखीचा ज्यांना त्रास आहे, भविष्यामध्ये कधी समजा आपल्याला जसं वय वाढतं तसे आपले थोडेसे जॉईंट्स मध्ये आपल्याला त्रास व्हायला सुरुवात होतो. पण जर आपण पद्मासन वज्रासन मध्ये अगदी कम्फर्टेबली बसत असू तर आपल्याला इन फ्युचर हे सगळे त्रास होणं शक्यता अगदी कमीच आहे. तर आता सुरुवात करूया पद्मासनाला. दोन्ही पाय जुळलेले. हा, छान. आता तुम्हाला जो पाय पहिल्यांदा फोल्ड करता येईल तो, म्हणजे मला उजवा येतोय, तुम्हाला समजा डावा घ्यायचा असेल तुम्ही डावा घेऊ शकता. याला कुठलंही असं स्पेसिफिक नियम नाहीये. ठीक आहे. आता कुठलाही एक पाय फोल्ड करा, त्याचं पाऊल दुसऱ्या पायाच्या मांडीवर घ्या. कुठलाही एक पाय तुम्हाला जो कम्फर्टेबली जमेल तो, उजवा किंवा डावा. प्रत्येकाची शारीरिक क्षमता वेगळी असते. ठीक आहे. कुठलाही एक पाय फोल्ड करा, त्याचं पाऊल दुसऱ्या पायाच्या मांडीवर ठेवा. त्यानंतर जो पाय सरळ आहे त्याचं पाऊल, ज्याला अर्ध पद्मासन घालायचंय त्यांनी ते पाऊल मांडीच्या खाली घ्या. ज्यांना पूर्ण पद्मासन जमतंय त्यांनी तेच पाऊल त्या मांडीच्या वरती घ्या. बरोबर. खूप छान. इथे आपला बेस जो आहे म्हणजे आपल्या सीटचा भाग, आपल्या मांड्यांचा भाग हा पूर्णपणे जमिनीवर टेकला जातो. आता इथे एक छोटीशी ट्रिक म्हणजे
आपल्याला पाठीचा मणका अजून सरळ करायचा असेल तर आपले दोन्ही हात गुडघ्यावर ठेवायचे, थोडंसं पुढे झुकायचं आणि सीटचा भाग मागे ढकलायचा आणि मग पुन्हा सरळ व्हायचं. बघा, हा आपला पाठीचा कणा अगदी लोअर बॅक पासून, म्हणजे आपला जो खालचा जो सगळ्यात हाड आहे तिथपासून ते वरपर्यंत पाठीचा कणा सरळ राहतो. हाताची कोपरं शरीराच्या जवळ घ्या, डोळे अलगद मिटून घ्या, दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा. एक हलकस स्मित असते आपल्या चेहऱ्यावरती आणि आपण जी स्थिती धारण केली आहे, पद्मासन, अर्ध पद्मासन, त्याचा आनंद घेण्याचा प्रयत्न करूया. जाणीव आपल्या श्वासाची. श्वास घेतोय, सोडतोय. करणार आहोत आपण आता शोल्डर रोटेशन. दोन्ही हात समोर घ्यायचे, हाताचे तळवे सिलिंगच्या दिशेला, हाताची बोटं आपल्या खांद्यावर. कोपरं समोरून जॉईन करून घ्या आणि आता सुरुवात करूया. आपल्याला आपल्याला आपले गुडघे कोपरे जे आहेत ती हळूहळू डोक्याच्या दिशेने वर न्यायचे आणि मग खाली घ्यायचे. क्लॉकवाईज रोटेशन. 1, सावकाश, 2 आणि 3. अँटी क्लॉकवाईज करूया. पुन्हा कोपरे जॉईन करून घ्या आणि आता मागे घेऊन जा कोपरं आणि मग पुढे घेऊन या. 1, बरोबर करताय. 2 आणि 3. 3 वेळा पूर्ण झालं की थांबायचंय. दोन्ही हात पुन्हा गुडघ्यावर, डोळे अलगद मिटून घेऊया आणि करणार आहोत आपण नेक रोटेशन. आहे तो श्वास सोडा, एक सहज श्वास भरून घ्या, तोही श्वास संपूर्णपणे सोडून घ्या. नेक रोटेशन. ज्यांना मानेची दुखणी आहेत, पाठीची दुखणी आहेत, त्यांनी फक्त मान उजवीकडे आणि डावीकडे अशा प्रकारे फिरवून घ्या. बाकीच्यांनी आपली हनुवटी गळ्याकडे घेऊन जायची आहे आणि आता सुरुवात करूया. सावकाश, मान उजवीकडे पाठीमागे, डावीकडे मध्यभागी, उजवीकडे पाठीमागे, डावीकडे मध्यभागी. अजून एक राऊंड. मान उजवीकडे पाठीमागे, डावीकडे मध्यभागी. अँटी क्लॉकवाईज करूया. मान डावीकडे पाठीमागे, उजवीकडे मध्यभागी. 2 राऊंड अगदी. अजून पुन्हा अँटी क्लॉकवाईज, सावकाश आणि यथाशक्ती. मानेचा एक एक सांधा जो आहे तो मोकळा होतोय. सावकाश मान सरळ करायचे. पुन्हा डोळे अलगद मिटून तिथल्या तिथेच विश्रांती. आता ह्या पद्मासनातूनच पुढे जाणार आपण करणार आहोत पर्वतासन. याच्याने आपल्या पाठीचा मणका जो आहे तो अधिक फ्लेक्झिबल होतो. आपल्या बाजूचे जे वायुकोश आहेत ते मोकळे व्हायला मदत होते. आपला श्वसन मार्ग सुधारतो. आपल्या डायफ्रॅमची जी कॅपॅसिटी आहे ती सुधारते आणि त्याचबरोबर आपल्या लंग्स कॅपॅसिटी सुद्धा सुधारते. सोपं आहे, आपण एकत्रित करू शकतो. दोन्ही हात जोडलेले, दोन्ही हात जोडून घ्या, ते आपल्या छातीपाशी ठेवा आणि हाताचे जे कोपर आहेत ती जमिनीला पॅरलल असतील. ठीक आहे, बरोबर समांतर आहे. आता थोडस हाताच्या तळव्यांवरती प्रेशर आणा आणि मग हे जोडलेले हात हळूहळू डोक्याच्या दिशेने वर न्या. आपली हनुवटी, नाक आणि कपाळाला स्पर्श करत दोन्ही हात सरळ डोक्याच्या दिशेने वर. आता जे पहिल्यांदा योग साधना करतात तिकडे थोडस तुम्हाला अनकम्फर्टेबल वाटेल. हात वरती नेताना हाताची कोपरं फोल्ड होतील. तर आता काय करूया, हाताची बोटं एकमेकांमध्ये गुंफून घ्या. नंतर समोर समोर बघायचंय. हा, आणि तळवे वरती सिलिंगच्या दिशेने घ्या. बघा, खूप छान स्ट्रेच येतो. आता ह्याला अर्ध ताडासन असं सुद्धा म्हणतात. म्हणजे आपण बैठक घातलेली आहे आणि कमरेपासूनचा वरचा भाग हा स्ट्रेच झाला. बरोबर, जास्तीत जास्त स्ट्रेच द्यायचा आहे. छान. आणि आता आपण इथे एक छोटीशी कृती करूया. सावकाश उजव्या बाजूला वळा, मागची भिंत बघा, सेंटर. डाव्या बाजूला वळायचंय, मागची भिंत बघूया, सेंटर. परफेक्ट. उजवीकडे, सेंटर, डावीकडे,
सेंटर. वन मोर राऊंड. उजवीकडे सेंटर, डावीकडे सेंटर. छान, परफेक्ट. आता पुन्हा थोडेसे हात अजून स्ट्रेच करा वरती, खांदे एकदम रिलॅक्स ठेवा आणि आता बेंड होऊया, साईडवर बेंड. एकदा उजवीकडे आणि डावीकडे. सावकाश, तोल जाण्याची शक्यता असते. उजवीकडे डावीकडे. हा ठीक आहे, बरोबर करताय. उजवीकडे. छान. डावीकडे. बरोबर. अजून एक राऊंड करूया. उजवीकडे आणि डावीकडे. परफेक्ट. मध्यभागी येऊन थांबा. आता जे हात वरती आहेत ते पुन्हा नमस्कार स्थितीमध्ये घ्या, वरच्या वर नमस्कार स्थितीमध्ये घ्या. आणि आता सगळ्यांनी एक श्वास भरून घ्या आणि हा श्वास सोडत जोडलेले हात हळूहळू छातीपाशी घेऊन या. श्वास सोडत सोडत हात खाली येतील. दोन्ही हात गुडघ्यांवर आणि विश्रांती तिथल्या तिथेच. डोळे अलगद मिटून रिलॅक्स. पद्मासन, अर्ध पद्मासन जे आपण घातले ते सोडून देऊया. एक एक पाय सरळ करूया आणि विश्रांती. थोडस अँकल जॉईंट मध्ये त्रास वाटत असेल तर पावलांमध्ये थोडीशी हालचाल करा, पायाच्या बोटांमध्ये. तर आपण वज्रासन पाहिलं, बरोबर. आज आपण वज्रासनातून पुढे जाणारी योग मुद्रा बघणार आहोत. आता ज्यांना याचे कॉन्ट्राइंडिकेशन्स बघा, ज्यांना हृदयविकाराचा त्रास आहे, हाय ब्लड प्रेशरचा त्रास आहे, कुठल्याही प्रकारचं ऑपरेशन झालं असेल पोटाचं, म्हणजे अल्सर किंवा अपेंडिक्स किंवा हर्निया यांचं ऑपरेशन झालं असेल किंवा ते आजार असतील, तर पुढे झुकणारी आसनं जी आहेत किंवा पोटावरती जो प्रेशर येतो ती आसनं टाळायची आहेत. ज्यांना एपिलेक्सीचा त्रास आहे त्यांनी या स्थितीमध्ये जास्त वेळ थांबू नका. फक्त थोडा वेळ म्हणजे पुढे झुकून तुम्ही पुन्हा पूर्वस्थितीमध्ये यायला हरकत नाहीये. बाकीच्यांनी ओके, थँक्स. बाकीच्यांनी तिथे जास्त वेळ, थोडा वेळ थांबण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे, कॉन्ट्राइंडिकेशन समजले. तर आता ह्याचे फायदे बघा काय आहेत. जेव्हा आपण योग मुद्रा करतो तेव्हा आपल्या रक्ताचा प्रवाह हा आपल्या हृदयापासून डोक्याच्या म्हणजे चेहऱ्याच्या दिशेने, डोक्याच्या दिशेने जायला सुरुवात होते. त्यामुळे आपला ब्रेन जो आहे त्याला एक छान रक्तपुरवठा मिळतो. त्यामुळे तो चांगला ऍक्टिव्हेट राहतो. आपल्या चेहऱ्याचे स्नायू जे आहेत ते अधिक तजेलदार दिसायला सुरुवात होते, कारण की तिथे पोषक असं ब्लड सर्क्युलेशन जातं. त्याचबरोबर डायबिटीस साठी ही योग मुद्रा अतिशय उपयुक्त आहे, उपचारात्मक आहे. कारण की इथे पोटावरती प्रेशर येतो, जिथे आपल्या पॅनक्रियाज आहेत तिथे प्रेशर येतो. त्यामुळे ग्लुकोजची जी निर्मिती जास्त होते ती आटोक्यात आणायला मदत होते. पण ह्याचा जो अभ्यास आहे हा आपल्याला रोज केला पाहिजे, तर आपल्याला हे लॉंग टर्म फायदे मिळू शकतात. तर आता बघूया ही योग मुद्रा कशी केली जाते. तर इथे आपल्याला वज्रासन घालायचंय. ज्यांना शक्य आहे त्यांनी आताच वज्रासनामध्ये बसायला हरकत नाहीये, एक एक पाय फोल्ड करून. काल आपण पाहिलं होतं. एक एक ज्याला शक्य आहे, जास्त वेळ बसणं शक्य आहे, त्यांनी वज्रासन करायला हरकत नाहीये. तू बाळा पद्मासन केलंस, सौख्या. आपल्याला वज्रासन करायचं. दोन्ही पाय सरळ ठेवायचे, हा, आणि एक एक पाय फोल्ड करायचा. उजवा पाय फोल्ड करायचा आणि मग डावा. परफेक्ट. आता वज्रासन हे जेवणानंतर केलं जाणारं एकमेव आसन आहे, मेडिटेटिव्ह आसन आहे. जेव्हा आपण ही स्थिती धारण करतो तेव्हा आपोआप डोळे अलगद मिटून संपूर्ण देहाचं निरीक्षण करायचं. तर इथून आज आपण बघणार आहोत योग मुद्रा कशी केली जाते. ही योग मुद्रा वज्रासनामध्येही केली जाते आणि पद्मासनातही केली जाते, पण आज आपण वज्रासनातली बघतोय. तर इथे आपल्याला डाव्या हाताचं मनगट उजव्या हाताने पकडायचंय. बघा या प्रकारे डाव्या हाताची मूठ घट्ट वळून घ्यायची. ठीक आहे, आधी मी दाखवते मग आपण एकत्रित करूया. कृती लक्षात आली की मग सोपं जाईल. आता ही पकड जी आहे ती बघा, जिथे आपल्या पाठीचा मणक्याचा शेवटचं हाड आहे तिथे आपल्याला ही ठेवायची. ही हाताची पकड या प्रकारे. ठीक आहे, इथे आपली कोपरं जी आहे ही थोडीशी मागच्या बाजूने ताणली जातात. त्याचबरोबर आपल्या छातीच्या स्नायूंचे सुद्धा इथे प्रसरण होतं. ठीक आहे, ही स्थिती कळली प्रत्येकाला. आता पुढे बघा. त्यानंतर आपल्याला हळूहळू कमरेतनं पुढे झुकायला सुरुवात करायची. आधी आपला पोटाचा भाग आपल्या पायावर येईल, मग छातीचा भाग पुढे येईल, मग आपला गळा, हनुवटी, नाक आणि कपाळ. बघा सीटचा भाग कुठेही उचलला नाहीये. सीटचा भाग न उचलता आपलं कपाळ जे आहे
हे जमिनीला टेकवण्याचा प्रयत्न करायचा. अंतिम स्थितीमध्ये हाताची कोपरं जमिनीकडे एकदम सैल सोडायची, खांदे रिलॅक्स सोडायचे. ही झाली योग मुद्रा आदर्श स्थिती. आता ज्यांचा सीटचा भाग उचलला जातोय, कपाळ जमिनीपर्यंत पोहोचत नाहीये, त्यांनी काय करायचं, हाताची पकड सोडून द्यायची, दोन्ही हाताच्या मुठी घट्ट वळवायच्या, एका हातावर दुसऱ्या हाताची मूठ ठेवायची आणि मग त्याच्यावर आपलं कपाळ ठेवायचं. आणि अंतिम स्थितीमध्ये खांदे एकदम लूज सोडायचे जमिनीच्या दिशेने, पोटाचे स्नायू रिलॅक्स करायचे आणि उलट चाल करताना पुन्हा हाताची पकड घे, डाव्या हाताचं मुठभर उजव्या हाताने पकडायचं, हाताची कोपरं थोडीशी वरच्या बाजूने खेचून द्यायची आणि हळूहळू आपलं कपाळ, नाक आणि हनुवटी करा. असं करत सरळ हात सोडून दोन्ही हात आपल्या मांडी. लक्षात आलं प्रत्येकाच्या? लक्षात गेलं होतं का? कळलंय ना प्रत्येकाला कसं करायचं ते? करूया मग आता आपण. बरोबर, छान छान झाले. सौख्य. आता वरती आहे सावकाश. आता आपण सगळे एकत्रित करूया. डाव्या हाताचं मनगट उजव्या हाताने पकडा, ती पकड मागे घ्यायची, आपला पाठीचा मणका तिथे, नजर समोर एका बिंदूकडे स्थिर करा. आपली कोपरं थोडीशी मागच्या बाजूने खेचली गेली आहे, नजर एका बिंदूकडे स्थिर. आता सगळ्यांनी एक श्वास भरून घ्या, थोडीशी हनुवटी वर उचला आणि हा श्वास सोडत सोडत सावकाश कमरेतनं पुढे झुकायला सुरुवात करा. पोटाचा भाग आपला येतोय पुढे, त्याच्यानंतर आपल्या छातीचा भाग, मग आपला गळा, हनुवटी, नाक आणि शेवटला आपलं कपाळ जमिनीला टेकवण्याचा प्रयत्न करा. ज्यांचं कपाळ जमिनीपर्यंत पोहोचत नाहीये, सीटचा भाग वर उचलला जातोय, त्यांनी एका हातावर दुसऱ्या हाताची मूठ ठेवा आणि त्याच्यावर आपलं कपाळ ठेवा. अंतिम स्थितीमध्ये खांदे आणि कोपरं जमिनीकडे सैल सोडून द्या. पोटावरती आलेला दाब, त्याकडे लक्ष, पाठीचा मणका, खालपासून वरपर्यंत आलेला ताण, त्याची जाणीव. रक्ताचा प्रवाह हा आपल्या हृदयापासून चेहऱ्याच्या दिशेने व्हायला सुरुवात होतीये आणि इथे यथाशक्ती थांबा. 5, 4, 3, 2, 1. उलट चाल करूया. हाताची पकड पुन्हा एकदा घट्ट करा, कोपरं थोडीशी पुन्हा मागच्या बाजूला खेचून घ्या आणि श्वास घेत घेत कमरेतनं सरळ व्हा. कपाळ, ज्यांनी हाताच्या मुठी घेतल्या त्यांनी पुन्हा हाताच्या मुठी मागे घ्यायच्या, एका हाताने दुसऱ्या हाताचं घोंगड पकडून सावकाश श्वास घेत घेत वर. आहे तो श्वास सोडा, हाताची पकड सोडून द्या, डोळे अंगात मिटवून तिथल्या तिथेच विश्रांती. बदललेला रक्ताचा प्रवाह पुन्हा पूर्ववत होतोय. त्याची जाण. एक एका पायाने वज्रासन सोडून देऊया. उजवा पाय सरळ करायचा आणि मग डावा पाय. विश्रांती. मान मागे सैल सोडून द्या आणि रिलॅक्स व्हा. अँकल जॉईंट्स मध्ये थोडासा अवघडलेपणा वाटत असेल तर पावलांमध्ये बोटांमध्ये हालचाल करून घ्या. आज आपण शयन स्थितीमध्ये आणि पोटावर पडून आसन करणार आहोत. तर शयन स्थितीमध्ये आज आपण करणार आहोत उत्थित एक पादासन आणि उत्थित द्विपादासन. उत्थित म्हणजे काय, तर पाठीवर पडून केली जाणारी आसनं आणि इथे आपल्याला पाय 90 डिग्री वर घ्यायचे. ज्यांना पोटासंबंधी कुठलेही आजार आहेत, पाठीच्या मणक्याची दुखणी आहे, त्यांनी हे करताना थोडीशी काळजी घ्या. अट्टाहास करू नका. जिथे कुठे दुखल्यासारखं वाटेल तर आसन सोडून द्यायला हरकत नाहीये. तर याचे फायदे काय आहेत? व्हेरिकोज वेनचा ज्यांना त्रास आहे तो त्रास कमी व्हायला मदत होते. ज्यांना वेट लॉस करायचा आहे, पोटाचा जो वाढलेला भाग आहे तो कमी करायचा आहे, तर त्याच्यासाठी ही दोन्हीही आसनं अतिशय उपयोगी आहेत, उपचारात्मक आहे. तर ही कशी करायची, आधी एक मी तुम्हाला कृती दाखवते, मग आपण एकत्रित करूया. तर इथे पाठीवर पडून आपल्याला विश्रांती घ्यायची. आपण काल शिकलो पाठीवर पडून विश्रांती कशी घ्यायची. तर तिथून पुढे जाणार आपण उत्थित एक आणि द्विपादासन बघणार आहोत. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. आपला उजवा जो पाय आहे हा आपल्याला हळूहळू 90 डिग्री वर घ्यायचा आहे.
तर तो आपण टप्प्याटप्प्याने घेणार. उजवा पाय 10 अंश वर, मग 20, 30, 40, 50, 60, 70, 80 आणि 90. 90 डिग्री वर घेतल्यानंतर आपल्या हाताचा सपोर्ट, समजा तुमचा पाय गुडघ्यातनं फोल्ड होत असेल, पायामध्ये थरथर वाटत असेल, तर मात्र आपल्या हाताच्या बोटांची गुंफण मांडीच्या मागे किंवा आपल्या गुडघ्याच्या मागे द्यायची. डोकं वर उचलायचं नाही. तुम्ही या अशा प्रकारे थांबू शकता. आणि मग उलट चाल करताना आधी हाताची पकड सोडून द्यायची, हात जमिनीवर ठेवायचे आणि मग जो पाय टप्प्याने वर घेतलाय त्याच टप्प्याने तो खाली. 80, 70, 60, 50, 40, 30, 20, 10 आणि 0. कुठेही पाय धाडकन न पडता आपण तो नियंत्रित खाली जमिनीवर आणणार आहोत. तशीच कृती आपण या डाव्या पायाने सुद्धा करणार. हे झालं आपण एकेका पायाने करतो म्हणून ते उत्थित एकपादासन आणि उत्थित द्विपादासन बघा, तेही दाखवते. दोन्ही पाय जुळलेले. इथे आपल्याला दोन्ही पाय एकत्रित हळूहळू 90 अंशापर्यंत घेऊन यायचे. दोन्ही पाय एकत्रित बघा, 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80 आणि 90. 90 डिग्रीवर इथे यथाशक्ती थांबण्याचा प्रयत्न करायचा आणि मग उलट चाल करताना त्याच क्रमाने आपले पाय खाली घेतले. 80, 70, 60, 50, 40, 30, 20, 10 आणि 0. आता इथे आपण 30 अंशावरती जेव्हा येऊ तेव्हा तिथे थोडस होल्ड करण्याचा प्रयत्न करा, म्हणजे आपल्या पोटावरती ट्रिमेंडस असा प्रेशर येतो, आपले कोर मसल्स फ्लेक्झिबल होतात. ठीक आहे, लक्षात आलंय? ज्यांना गुडघेदुखीचा त्रास आहे त्यांनी मात्र करताना पाय थोडासा फोल्ड झाला तरी हरकत नाहीये. बाकीच्यांनी गुडघ्यातून पाय सरळ ठेवण्याचा प्रयत्न करावा. सुरुवात करूया. दोन्ही पाय जुळलेले, हात शरीराच्या जवळ. आणि आता खांदे एकदम रिलॅक्स ठेवा, पाठीचा मणका रिलॅक्स. आणि आता सुरुवात करूया. आपला उजवा पाय 10 अंशावर, मग 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90. होल्ड. ठीक आहे, ठीक आहे, सावकाश. आता ज्यांना पायामध्ये थरथर वाटतेय त्यांनी भिंतीला टेकून करायला हरकत नाही. म्हणजे हे दिसायला जरी सोपं वाटलं तरी पण ते करायला तितकंच आपल्याला कठीण आहे. बरोबर, छान. यथाशक्ती थांबा. 5, 4, 3, 2, 1. उजवा पाय सावकाश खाली घेऊया. 80 डिग्री खाली येईल, मग 70, त्यानंतर 60, 50, 40, 30, 20, 10, 0. रिलॅक्स होऊन जा. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या, थोडा वेळ रिलॅक्स, विश्रांती. बघा, उजवा पाय जड जाणवत असेल, डावा पाय अगदी हलका जाड आहे, त्याचा मनातल्या मनात आपण अनुभव घेऊया. आता हीच कृती विरुद्ध बाजू. पुन्हा दोन्ही पाय जुळलेले ठेवा, हात शरीराच्या जवळ. आणि आता डावा पाय जो आहे हा आपल्याला टप्प्याटप्प्याने वर घ्यायचा. डावा पाय 10 अंशावर, मग 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90. होल्ड. ठीक आहे, छान. नजर आपली डाव्या पायाच्या अंगठ्याकडे. यथाशक्ती थांबा. 5, 4, 3, 2, 1. नियंत्रित डावा पाय खाली घेऊया. 80 डिग्री खाली. 70, 60, 50, 40, 30, 20, 10, 0. रिलॅक्स. दोन्ही पायांमध्ये अंतर घेऊन रिलॅक्स. आणि आता आपण करणार आहोत उत्थित द्विपादासन. दोन्ही पाय एकत्रित वर घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. सुरुवात करूया. दोन्ही पाय जुळलेले, हात शरीराच्या जवळ, खांदे रिलॅक्स ठेवा. आणि आता आपल्याला दोन्ही पाय हळूहळू टप्प्याटप्प्याने वर घ्यायचे. सुरुवात करूया. दोन्ही पाय 10 अंशावर, मग 20, मग 30, 40,
50, 60, 70, 80, 90. जेव्हा आपण टप्प्याटप्प्याने वर घेतो त्यावेळेला आपल्या पोटावरती प्रेशर येतो. आता पुन्हा ज्यांना थरथर जाणवतीये, पाय फोल्ड होत आहेत, त्यांनी मांडीच्या मागे आधार द्या. मांडी किंवा गुडघ्याच्या मागे हाताची पकड. परफेक्ट. खूप छान. दर्शनातही छान झालंय. त्यांना प्रॅक्टिस आहे, त्या बरेच महिने आपल्याशी जॉईन आहेत, त्यामुळे त्यांची आसनं थोडीशी अजून फ्लेक्झिबल होतात. आणि आता हळूहळू पाय खाली घेऊया. आपले पाय 80 डिग्री खाली येतील. 70, 60, 50, 40, 30. इथे थांबा. होल्ड. 5, 4, 3, 2, 1. सावकाश पुन्हा खाली. 20, 10 आणि 0. रिलॅक्स. थोडीशी श्वासाची गती वाढली असेल, आपल्या थाय मसल्स वरती प्रेशर आल्यासारखं जाणवत असेल, रिलॅक्स. नाकाने श्वास घ्या, तोंडाने संपूर्ण श्वास सोडा. रिलॅक्स. सावकाश एका कुशीला वळा आणि पोटावर पडून विश्रांती. एका कुशीला वळा आणि कुठल्याही एका गालावर पडून विश्रांती. पोटावर पडून विश्रांती. हा, बरोबर. टाचा आतल्या बाजूला घ्या. पायाची बोटं बाहेरच्या दिशेला. हाताचे हाताचे तळवे सिलिंगच्या दिशेला. कुठल्या पण एका गालावर, उजवा किंवा डाव्या गालावर पडून विश्रांती. ही झाली आपली विपरीत शयन स्थितीमधली विश्रांती किंवा याला पॉन पोज असं म्हणतात. आणि आता आपण करणार आहोत टीव्ही पोश्चर. आपल्या दोन्ही हातांचा स्टँड करा. हाताची कोपरं जमिनीवर टेकवा आणि हाताच्या तळव्यामध्ये आपला चेहरा घ्या. टीव्ही पोश्चर. बरोबर. छान. आणि एकदम खांदे रिलॅक्स सोडा. खांदे एकदम रिलॅक्स. नजर समोर. पोटाची स्नायू रिलॅक्स. पाठीचा मणका रिलॅक्स. आता जी आपण उत्थित एक पादासन द्विपादासन केलं, तिथे आपल्या पायाचे स्नायू सगळे स्ट्रेच झाले होते, ते आपण थोडेसे रिलीज करूया. आता उजवा पाय फोल्ड करा. त्याचे टाच आपल्या उजव्या सीटला लागू दे. मग उजवा पाय सरळ, डावा पाय फोल्ड करा, त्याची टाच डाव्या सीटला लागू दे. बरोबर. असं थोडीशी डायनॅमिक हालचाल करा. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. बरोबर. आता दोन्ही पाय खाली घ्या. पुन्हा दोन्ही पाय थोडेसे वर उचला. थोडेसे वर उचला. आणि आता आपल्याला पावलांनी टाळी वाजवायची. जसं आपण हाताने टाळी वाजवतो तशी पावलांनी टाळी वाजवायची. पाय लांब घ्यायचे आणि जवळ आणायचे. टाळी वाजवायची. पावलांनी टाळी मागच्या मागे. बरोबर. ज्यांना कंबरदुखीचा त्रास आहे, पाठीची दुखणी आहे, त्यांच्यासाठी हे अतिशय उपयुक्त आहे. त्याचबरोबर आपले गुडघ्याचे जे स्नायू आहेत ते सुद्धा इथे मोकळे होतात. छानपैकी मोठा पाय लांब घ्यायचे आणि जवळ घ्यायचे. टाळी वाजवायची. बरोबर. सावकाश श्वास थांबवायची. दोन्ही पाय खाली सरळ करा आणि विश्रांती. दोन्ही हात खाली घ्या. एका गालावर पडून विश्रांती घेऊ शकता किंवा एका हातावर दुसरा हात ठेवायचा, हाताची घडी, आणि मग त्याच्यावर कपाळ ठेवायचं. या स्थितीमध्ये सुद्धा तुम्ही विश्रांती घेऊ शकता. तुम्हाला जी कम्फर्टेबल आहे त्या प्रकारे तुम्ही इथे विश्रांती घेऊ शकता. एकदम रिलॅक्स. एक तर तुम्ही कपाळ ठेवा किंवा कुठलाही एखादा गाल ठेवा, उजवा गाल किंवा डावा गाल. कशाही प्रकारे तुम्ही ही विश्रांती घेऊ शकता. तुम्हाला जसं कम्फर्टेबल आहे त्याप्रमाणे. आपण करणार आहोत आता सुलभ भुजंगासन. आणि त्यासाठी स्थिती घेऊया. ज्यांना पाठीची दुखणी आहे त्यांच्यासाठी अतिशय उपयुक्त. कॉन्ट्राइंडिकेशन्स म्हणजे अगदीच सर्वायकलचा त्रास असेल तर मात्र हे करणं टाळा. किंवा पोटाचं ऑपरेशन झालं असेल तर जास्त वेळ आपल्याला पोटावर प्रेशर देऊन नाही पडता येत, त्यांनी आसन सोडायला हरकत नाही. बाकीच्यांनी स्थिती घ्या. दोन्ही पाय जुळलेले, हात शरीराच्या जवळ, हातापायांचे तळवे सिलिंगच्या दिशेला, कपाळ आपलं जमिनीवर आहे.
ठीक आहे, सोपी कृती आहे म्हणून आपण एकत्रित करतोय. आता दोन्ही हात फोल्ड करा. हाताची कोपरे जी आहेत ही छातीच्या रेषेत घ्या आणि हाताचे तळवे हे छिद्राच्या रेषेत घेतील. अगदी समजलं नाही तर तुम्ही माझ्याकडे बघू शकता. मागून दोन्ही पाय जुळवून घ्या. पावलाला पाऊल, गुडघ्याला गुडघा आणि मांडीला मांडी जोडलेली आहे. ठीक आहे, आपलं कपाळ जमिनीवर आहे. आणि आता आपल्याला हळूहळू आपलं कपाळ, नाक, हनुवटी, गळा आणि छातीचा भाग जमिनीपासून वर उचलायचा आहे. हाताचा सपोर्ट पूर्णपणे जमिनीवर टेकवा. नाही, हात कोपऱ्यातून तसेच असतील जमिनीवर. हा, बरोबर. आणि आता आपली नजर वरती सिलिंगकडे. अंतिम स्थितीमध्ये तोंड बंद करा. बरोबर, छान. अंतिम स्थितीमध्ये तोंड बंद, दातावर दात लावून घ्या. शक्य असेल तर डोळे बंद. आणि आता बघा, गळ्यापासून पोटापर्यंतच्या स्नायूंना ताण आलेला आहे. भुजंगासन हे थायरॉइड प्रतिबंधात्मक आणि उपचारात्मक मानलं गेलेलं आहे. त्याचबरोबर सर्वायकलचा त्रास सुद्धा कमी होतो. छान. उलटचाल करूया. थोडस श्वासाकडे लक्ष देऊया. एक श्वास भरून घ्या आणि श्वास सोडत हळूहळू आपलं कपाळ जमिनीवर टेकवा. श्वास सोडत सोडत कपाळ जमिनीवर येऊ दे. दोन्ही हात खाली, पायामध्ये अंतर घ्या आणि विश्रांती. एका गालावर पडून विश्रांती. सावकाश एका कुशीला वळायचंय आणि आधी पाठीवर पडून विश्रांती घ्या. दोन्ही पायांमध्ये अंतर, पाठीवर पडून विश्रांती. आणि त्यानंतर सावकाश बैठक स्थितीमध्ये या. एका कुशीला म्हणून बैठक स्थितीमध्ये या. अगदी सावकाश. आणि मग दंड स्थितीमध्ये उठून उभं राहायचं. दंड स्थितीमध्ये विश्रांती. एका हाताने दुसऱ्या हाताचं मनगट पकडायचंय आणि विश्रांती. मान मागे सैल सोडून देऊया. रिलॅक्स होऊ. आपण करणार आहोत सर्वांग पुष्टी आसन. आता ज्यांना ही एक स्थूल व्यायाम आहे, म्हणजे थोडीशी श्वासाची गती वाढते इथे, तर ज्यांना वर्टिगो, मायग्रेनचा त्रास आहे त्यांनी मात्र हे करणं टाळायचं आहे. तर आणि त्याचबरोबर पाठीची किंवा कमरेची दुखणी आहेत त्यांनी सुद्धा हे करणं टाळायचं आहे. बाकीच्यांनी करायला हरकत नाही, कारण की इथे आपण फक्त 2 ते 3 आवर्तनच घेतो, जास्त घेत नाही. त्यामुळे प्रयत्न करायला हरकत नाही. तर आता इथे दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या. सोपं आहे. आपण जे चक्की चालन बसून केलं ना, आपण तीच कृती उभं राहून करणार. ठीक आहे, दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या. आता दोन्ही हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून घ्या. दोन्ही हात सरळ डोक्याच्या दिशेने वर न्या. बरोबर. दोन्ही दंडांचा स्पर्श दोन्ही कानांना होतोय. परफेक्ट. आता उजव्या बाजूला वळा. हळूहळू खाली झुका आणि उजवीकडून डावीकडे गोलाकार फिरा. एक, अगदी सावकाश कृती करा. 2, अगदी सावकाश, कुठेही गडबड करू नका, घाई करू नका. छान. आणि 3. बरोबर. अँटी क्लॉकवाईज करूया. पुन्हा सेंटर मध्ये येऊन थांबायचं आणि आता डाव्या बाजूला वळायचंय, खाली झुकायचंय आणि डावीकडून उजवीकडे गोलाकार फिरूया. 1, 2 आणि 3. 3 वेळा झालं की मग सावकाश मध्यभागी या. दोन्ही हात खाली घ्या. पायामधला अंतर कमी करूया. विश्रांती. करूया आपण नी रोटेशन. आणि त्यासाठी दोन्ही पाय जोडून घ्यायचे. आपल्या हाताची जी आपल्या हाताचे जे तळवे आहेत ते गुडघ्याच्या वाटीवर ठेवायचे. दोन्ही पाय जोडून. ज्यांना तोल जात असेल तरी पावलामध्ये अंतर घ्या.
आणि आता रोटेशन करा क्लॉकवर. 1 2 बरोबर, 3 4 5. विरुद्ध बाजूने 1 2 बरोबर, 3 4 आणि 5. सावकाशवर यायचं आणि विश्रांती. आहे तो श्वास सोडून एक श्वास भरून घ्यायचा आणि संपूर्ण श्वास सोडायचा. करणार आहोत आपण ताडासन आणि त्यासाठी स्थिती दोन्ही पाय जुळलेले, किंचित अंतर पावलामध्ये, हाताची बोटं एकमेकांमध्ये गुंफून घेऊया. आता हीच आपली हात आपले हळूहळू डोक्याच्या दिशेने वर नेऊया. सरळ वर, दोन्ही दंडांचा स्पर्श दोन्ही कानांना होतोय आणि तळवे सिलिंगकडे. नजर एका बिंदूकडे स्थिर करा. कॉन्सन्ट्रेशन वाढवायचंय, ज्यांना बॅलन्स साधायचा आहे त्यांच्यासाठी उपयुक्त, लहान मुलांसाठी उंची वृद्धीसाठी अतिशय फायदेशीर. नजर एका बिंदूकडे स्थिर आणि आता टाचा जमिनीपासून वर उचला. संपूर्ण स्ट्रेच 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 स्ट्रेच. छान. सावकाश टाचा खाली. दोन्ही हाताच्या बोटांची गुंफण सोडून द्या. दोन्ही हात खाली घ्या आणि पुन्हा एकदा विश्रांती. रिलॅक्स. जेव्हा आपण ताडासन करतो तेव्हा आपोआप आपला मेटाबॉलिझम रेट जो आहे, म्हणजे आपली चयापचयाची जी क्षमता आहे ती सुद्धा वाढायला मदत होते. आपण आता करणार आहोत एक पादतोलासन. पुन्हा एकदा बॅलन्स आहे आणि कॉन्सन्ट्रेशन आहे, तर सोपं आहे, एकत्रित करू शकतो. दोन्ही पाय जुळवून घ्या, हात शरीराच्या जवळ. आता दोन्ही हात खांद्यातून सरळ करा. हाताचे तळवे जमिनीला समांतर. बरोबर. आता उजवा जो आपला पाय आहे तो वर वर उचलायचा आहे. उजवा पाय वर उचला. पाऊल जमिनीकडे सैल वर वर. मांडीला नको लावूस. हा, थोडस पुढे घे. हे बघा टाकून. एवढं आपल्याला वर घ्यायचं आणि पाऊल जे आहे ते जमिनीकडे पॉइंटेड करा. आपलं पाऊल जमिनीकडे पॉइंटेड. हा. आता नजर एका बिंदूकडे स्थिर करा. समोर एका बिंदूकडे आपली नजर स्थिर करा आणि इथे थांबा. आपल्या शरीराचा भार हा संपूर्णपणे डाव्या पायावर जातोय आणि जे आपले हात आपण असे आडवे केले तिथे आहे. बरोबर. छान छान. आता ज्यांना शक्य आहे त्यांनी दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर घ्या आणि नमस्कार स्थितीमध्ये या. दोन्ही हात सरळ डोक्याच्या दिशेने वर घेऊन नमस्कार. बरोबर. ठीक आहे. छान. आणि उलटचाल करताना पुन्हा दोन्ही हात खाली, उजवा पाय खाली आणि विश्रांती. थोडा वेळ विश्रांती. संपूर्ण शरीराचा भार हा आपल्या विरुद्ध पायावर शिफ्ट होतो, म्हणून थोडा वेळ विश्रांती. आता हीच कृती विरुद्ध बाजू. पुन्हा दोन्ही पाय जोडलेले, नजर एका बिंदूकडे स्थिर करायची आहे. दोन्ही हात खांद्यातून सरळ करूया आडवे. डावा पाय वर उचलूया. पाऊल जमिनीला पॉइंटेड करूया. नजर एका बिंदूकडे स्थिर. पापड्यांची कमीत कमी उघडझाप करा, म्हणजे आपल्याला बॅलन्स सांभाळता येईल. छान. आणि मग दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर घ्या नमस्कार स्थितीमध्ये. दोन्ही दंडांचा स्पर्श दोन्ही कानांना होऊ दे. परफेक्ट. आणि वरच्या बाजूने हात खेचण्याचा प्रयत्न करा. यथाशक्ती थांबवा. छान छान. ज्यांना तोल जातोय त्यांनी ना भिंतीला टेकून उभं राहायला हरकत नाही. उलटचाल करूया. हळूहळू दोन्ही हात खाली, पाय खाली आणि विश्रांती. सुरुवातीला काही म्हणजे आपला तोल जात असेल तर भिंतीला टेकून उभं राहायचं आणि आसन करायला हरकत नाही. सावकाश बैठक स्थितीमध्ये येऊया. बैठक स्थितीमध्ये विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या आणि रिलॅक्स. पद्मासन करूया. पद्मासन, अर्ध पद्मासन, तुम्हाला जे शक्य आहे ते, किंवा साधी मिळेल. पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी.
आज आपण करणार आहोत दीर्घ श्वसन. प्राणायामाची पूर्वतयारी म्हणून आपण दीर्घ श्वसन, विभागीय श्वसन करणार आहोत. तर त्यातलं पहिल्यांदा आपण करणार आहोत दीर्घ श्वसन. तर इथे आपण जो श्वास घेतो, श्वास घेण्यापेक्षा जो सोडण्याचा कालावधी आहे म्हणजे एक्झलेशन, ब्रीद आउट जे आहे, हे आपलं दुपटीचं असतं. म्हणून सुरुवातीची 3 आवर्तनं मी तुम्हाला काउंटिंग करेन. त्या काउंटिंग प्रमाणे आपल्याला श्वास भरून घ्यायचा आहे. फॉर एक्झाम्पल 1 ते 4 अंक काउंट करेन, त्यावेळेला तुम्हाला संपूर्ण श्वास भरून घ्यायचा आहे तुमच्या क्षमतेप्रमाणे. आणि 1 ते 8 अंक काउंट होतील तेव्हा त्यामध्ये तुम्हाला तुम्ही घेतलेला श्वास सावकाश सोडून द्यायचा आहे. हे काउंटिंग पहिल्यांदा यासाठी की तुम्हाला दीर्घ श्वसन कसं करायचं हे समजायला पाहिजे, म्हणून आपण काउंटिंग घेतो. त्याच्यानंतर आपण विदाउट काउंटिंगची पुढची आवर्तन असतील. ठीक आहे. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा करायची आहे. हाताचे तळवे सिलिंगच्या दिशेला असतील. हाताची कोपरं शरीराच्या जवळ. डोळे अलगद मिटून घ्या. एक हलकस स्मित हास्य चेहऱ्यावरती. आपण करणार आहोत दीर्घ श्वसनाची आवर्तनं. पहिली 3 आवर्तनं ही काउंटिंगची असतील. आहे तो श्वास सोडा यथाशक्ती. खोलवर दीर्घ श्वास भरून घ्या. 1 2 3 4. घेतलेला श्वास संथ गतीने सोडून द्या. 1 2 3 4 5 6 7 8. सेकंड राउंड यथाशक्ती. खोलवर दीर्घ श्वास भरून घ्या. 1 2 3 4. घेतलेला श्वास संथ गतीने सोडून देऊया. 1 2 3 4 5 6 7 8. स्लोली कम्प्लिटली ब्रीथ आउट. तिसरा आवर्तन यथाशक्ती. खोलवर दीर्घ श्वास. 1 2 3 4. संथ गतीने घेतलेला श्वास सोडूया. 1 2 3 4 5 6 7 8. पुढची 3 आवर्तनं ही विदाउट काउंटिंगची असतील. आपापल्या क्षमतेने आपण श्वास घेणार आहोत आणि तो दुपटीने श्वास सोडणार आहोत. सुरुवात करूया. आहे तो श्वास सोडून खोलवर दीर्घ श्वास. संथ गतीने श्वास सोडा. खोलवर दीर्घ श्वास. संथ गतीने श्वास सोडूया. लास्ट राउंड. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया आणि संथ गतीने श्वास सोडूया. श्वासाची गती संथ झालीये, लयबद्ध झालीये. एक हलकस स्मित हास्य चेहऱ्यावरती. डोळे मिटलेल्या स्थितीमध्येच आहे ती बैठक सोडून द्या आणि शवासनासाठी स्थिती घ्या. पद्मासन, अर्ध पद्मासन जे घातले ते सोडून द्या आणि एका कुशीला वळून पाठीवर पडून विश्रांती. दोन्ही पायांमध्ये पुरेसं अंतर घ्या. आपल्या टाचा आतल्या बाजूला असतील. पायाची बोटं बाहेरच्या दिशेला. आपल्या पाठीचा मणका संपूर्णपणे सैलसर सोडून द्या जमिनीच्या दिशेने. खांदे रिलॅक्स करा. हात शरीरापासून लांब. हाताची बोटं अर्धवट मिटलेली. तळवे सिलिंगच्या दिशेला. आपली मान डावीकडे, उजवीकडे किंवा मध्यभागी. डोळे अलगद मिटलेले. केसांची वेणी वगैरे काही असेल तर ती सैल करायची आहे. कमरेला बेल्ट वगैरे असेल तर तोही अगदी लूज सोडून द्यायचा आहे. एकदम रिलॅक्स.
5 मिनिटाचं शवासन आपल्याला दिवसभराची ऊर्जा देण्याचं काम करतं. आपल्या पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत संपूर्ण देहाचं निरीक्षण करूया. आणि आज आपण जी काही साधना केली, काही नवीन आसनं पाहिली, त्याचा मनातल्या मनात मागोवा घेऊया. बैठक स्थितीमध्ये आज आपण पद्मासन पाहिलं, अर्ध पद्मासन पाहिलं, त्याच्यानंतर आपण पर्वतासन केलं, वज्रासनामध्ये केलेली योग मुद्रा, पाठीवर पडून केलेली आसनं, पोटावर पडून केलेली आसनं, त्यानंतर स्टँडिंग मध्ये आपण ज्या काही आसनं केली, साधना केली, त्या सगळ्याचा मनातल्या मनात मागोवा. नुकतंच केलेलं दीर्घ श्वसन, त्या सगळ्याचा आपण एक छोटासा रिकॅप घेतोय. आणि पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत संपूर्ण देहाचं निरीक्षण करतो. पुढची 2 ते 3 मिनिटं शरीरामध्ये कुठलीही हालचाल न करता श्वास आणि शरीरातला आपण क्रमाक्रमाने शिथिल करत जाणार आहोत. सुरुवात आपण आपल्या पावलांपासून करूया. मी माझ्या दोन्ही पावलांची 5ही बोट, तळपाय, टाच, घोटा, पोटऱ्या, गुडघा, मांडीचा भाग, माझ्या सीटचा भाग, माझ्या कमरेचा भाग मनाने शिथिल करत आहे. तिथले प्रत्येक जॉईंट्स रिलॅक्स होत आहेत. माझे दोन्ही हात, हातांची 5ही बोट, तळहात, मळहात, मनगट, कोपर, दंड, खांदा रिलॅक्स होतोय, शिथिल होतोय. पाठकड्यांमधले 33 मणके जमिनीवर विश्रांती घेत आहेत. माझ्या पोटातील आजूबाजूचे स्नायू शिथिल होत आहेत. माझ्या छातीचा भाग, तिथला पिंजरा, तिथल्या बरगड्या, तिथली फुफ्फुस, माझं छोटस हृदय शिथिल होत आहे. माझ्या गळ्यातील आजूबाजूचे स्नायू रिलॅक्स होत आहेत. माझी हनुवटी, पोट, दात, तोंडाच्या आतली सैल सर्जी, संपूर्ण जबड्याचा भाग शिथिल होत आहे. माझे 2 गाल, 2 कान, माझं नाक, अलगद मिटलेले 2 डोळे, डोळ्यांच्या आतली बुबुळ, पापण्या, भुवया, भ्रूमध्य, 8 विरहित कपाळ, डोक्याचा मागचा भाग, माझ्या टाळूचा भाग आणि माझे केस रिलॅक्स शिथिल झाले. पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत माझं शरीर हलकं हलकं कापसासारखं हवेत तरंगत आहे आणि याची मला जाणीव आहे. माझी जाणीव माझ्या श्वासाकडे. मी श्वास घेत आहे. थंड हवेचा स्पर्श माझ्या दोन्ही नाकपुड्यांना होतोय. मी श्वास सोडत आहे. उबदार हवेच्या स्पर्शाची जाणीव दोन्ही नाकपुड्यांना होते आहे. श्वास घेताना पोट हलकं हलकं वर येत आहे. श्वास सोडताना ते नियंत्रित जमिनीच्या दिशेने जात आहे. माझ्या श्वासाची गती संथ लयबद्ध होत चाललीये. विचारांची गती आपोआप कमी होत होते. मी सुखी आहे, मी समाधानी आहे, मी आनंदी आहे. मी माझा प्रत्येक श्वास घेताना प्राणयुक्त, चैतन्ययुक्त, सकारात्मक होत आहे आणि माझा प्रत्येक श्वास सोडताना मी व्याधीमुक्त, तणावमुक्त होत आहे. शरीर मनाच्या या शांत आणि प्रसन्न अशा स्थितीमध्ये स्वतःला एक संकल्प देऊया. माझं शारीरिक, मानसिक आरोग्य, भावनिक आरोग्य अतिशय उत्तम आहे आणि हे कायम असंच राहण्यासाठी, व्याधीविरहित राहण्यासाठी, औषधविरहित राहण्यासाठी उचित अशी योग साधना मी नित्य नियमाने यथाशक्ती करणार आहे. योग कर्मसु कौशल्य या गीतेतील श्लोकाप्रमाणे आपल्याला आजची संपूर्ण कामे प्रामाणिकपणे, यथाशक्ती आणि मेहनतीने करायची आहेत, चिकाटीने करायची आहेत. मनोमन आपल्या आई वडिलांचं, गुरुजनांचं, इष्ट देवतेचं स्मरण करूया. त्यांना मनापासून वंदन करूया.
ही संपूर्ण शक्ती आपल्याला तथास्तु असा आशीर्वाद देत आहे. प्रचंड सकारात्मक ऊर्जा, आत्मविश्वास या क्षणी आपल्याला प्राप्त होत आहे. या स्थितीतून बाहेर येण्यासाठी हळूहळू आपल्या दोघीही हातापायांच्या बोटांमध्ये हलकीशी हालचाल करा. आपली मान अगदी सावकाश उजवीकडे डावीकडे फिरवून घ्या. दोन्ही पाय जोडून घ्यायचेत. दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर न्यायचे. आपण जसं झोपेतून उठताना एक छोटासा आळस देतो त्याप्रमाणे संपूर्ण एक छोटासा आळस द्यायचा. आपण आजच्या दिवसासाठी सज्ज होतोय. आणि अगदी सावकाश डाव्या कुशीला वळा. आणि उजव्या हाताच्या आधाराने हळूहळू बैठक स्थितीमध्ये या. अगदी सावकाश. दोन्ही हात गुडघ्यांवर ठेवूया. डोळे अलगद मिटलेले. एक मकार लावलेला ओमचा उच्चार करूया. आहे तो श्वास सोडून यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास. आणि श्वास सोडत अगदी हळू आवाजात ओमचा उच्चार. ओम. दोन्ही हात जोडून शांती पाठ. ओम पूर्णमद पूर्णमिदम ओम पूर्णमद पूर्णमिदम पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर घेऊया. आपापल्या क्षमतेने कमरेत पुढे झोपूया. जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर. आपली संपूर्ण साधना ओमला समर्पित. नतमस्तक शरणागत भाव समर्पण. सावकाश हळूहळू आपण कमरेतनं सरळ होऊया. जोडलेले हात डोक्यात पुन्हा खाली येतील छातीपाशी. हाताच्या तळव्यांचं घर्षण. निर्माण झालेली अलगदपणे आपल्या संपूर्ण चेहऱ्याच्या स्नायूंना द्यायची. आणि सावकाश डोळे उघडून एक दृष्टी ओम कडे. हरि ओम. धन्यवाद. आपली आजची साधना इथे संपन्न होत आहे. भेटणार आहोत उद्या सकाळी 6 वाजता. कोणाला काही अडचण किंवा शंका असेल तर विचारू शकता. भेटूया मग उद्या सकाळी 6 वाजता. हरिओम. धन्यवाद आणि शुभ दिवस. मीटिंग एंड करते.